नारायणगाव इथे असणाऱ्या जे ठिकाणी त्या ठिकाणी रावट्या लागलेल्या आहेत, त्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला एवढ्या सगळ्या रावट्या दिसतात त्या का तुम्हाला सांगतो. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वात जास्त बुकिंग या नारायणगाव या ठिकाणी असणाऱ्या ज्या रावट्या आहेत या ठिकाणी होत असतं. आणि नारायणगावचा म्हणजे गुढीपाडव्याचा हा एक मुहूर्त आहे, हा खूप मोठा मुहूर्त मानला जातो. आणि आता गावोगावी प्रत्येक गावाकडे यात्रा चालू झालेल्या आहेत आणि या यात्रा च्या काळामध्ये मिरवणूक म्हणजे करमणूक म्हणून या ठिकाणी तमाशांचं नियोजन केलं जातं आणि त्याचं बुकिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे रसिकप्रेमी गावप्रेमी यात्रेसाठी आपल्या गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी हे तमाशे बुक करत असतात. तर आता या ठिकाणी बुकिंग कार्यक्रम कसा चालतो ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर चला तर या ठिकाणी भिका भीमा या ठिकाणी जाऊया. या ठिकाणी सुद्धा सुपारीचा कार्यक्रम चालू आहे, सुपारी ठरवायचा कार्यक्रम चालू आहे. आता ही नेमकी कुठून आली ही मंडळी ते पण बघूया. भरपूर लोक आलेले आहेत या ठिकाणी. फायनल करा तुम्ही, काय अडचण नाही. कोणत्या गावातून आले तुम्ही? मडेवडगाव कुठं आले? श्रीगोंदा तालुका. अरे वा, छोटं गाव आहे आमचं, वर्गणे नाही जास्त जमवत आमचं. बरं असू द्या. छोटं गाव आहे, छोटं गाव तरी मनाने मोठं पाहिजे, बाकी काय. हनुमान मंदिराचं काम चालू आहे, येणारे पुष्कळ आहेत. आम्ही तुम्हाला घेऊ काय? हा आमच्याकडे फार बरं, एवढं नुकसान होतंय तरी पण तमाशा ठरवताय, नेमकी काय भानगडे? मग एवढं नुकसान होतंय तरी पण तमाशा ठरवायला पैसे आहेत. तुम्ही परंपरेला मत होते ना, संस्कृतीला. नक्की मी आल्यावर चेक करणार, रंग माझी चांगली चालली, गोगनागष्ट चांगली चालली. नाहीतर माणूस दिसायचं लावणी लागली का ना माणूस ताचायचं, असं नको व्हायला. ठीक आहे. या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातून काही ग्रामस्थ आलेली आहेत. काय मडेवडगाव. ठीक आहे. या ठिकाणी भिका भीमा या ठिकाणी हा जो तो कलानाट्य तमाशा आहे, या ठिकाणी बुकिंग करायचं चाललंय. बरेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. आता काय म्हणणं आहे तुमचं आजकालचा या ठिकाणी आजकालच्या ह्या जमान्यामध्ये तरुण पिढी ज्या मार्गाला चाललेली आहे, तो मार्ग सोडून हा जो तमाशा आहे, तमाशा कलावंत हा हिंदू धर्माचा सांस्कृतिक कला आहे, ही लोप पावत चाललेली आहे. मग ही कुठेतरी जगली पाहिजे. हिला कुठेतरी आज 100 माणसं हे सांभाळतात. परंपरा आहे, हिंदू धर्माची परंपरा आहे, संस्कृती आहे, ही जपली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्हाला तमाशा आम्ही ठरवतोय. आम्हाला काय संगीत बारे वगैरे मिळत नाही का, पण नाही, ही संस्कृती टिकली पाहिजे, ही कला टिकली पाहिजे. तमाशा तुम्ही आता बुक करायला भिका भीमाकडे आलेत, कोणता विषय घेऊन आले इथं नेमकी ठरवायला? म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तुमच्या ज्या भिका भीमा हा कलावंत जे लोक कलावंत हे गाजले एक चांगला कार्यक्रम आहे. बरोबर. आणि यांची पहिल्यापासूनची जी परंपरा आहे ही जातीवंत आहे आणि व्यवस्थित यांचा कार्यक्रम असतो नेहमी. तुम्ही हा तमाशा बुक केलाय, पण हा तमाशा बुक करताना तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडे? वगनाट्य छान झालं पाहिजे, वगनाट्य चांगलं झालं पाहिजे. बाकीचे जे फारस वगैरे असतो ते व्यवस्थित झालं पाहिजे. पारंपरिक जे सगळं स्वर्ग चालत आलंय. भिका भीमाचे कार्यक्रम बरेच जणांनी पाहिलेले आहेत, यांचा कार्यक्रम चांगला असतो, ही परंपरा सर्वांना माहिती आहे, म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहे. ठीक आहे, चालतंय. आता आम्ही थोडस तरुण वर्ग आहे, त्याच्यामुळे तरुण वर्गाची मागणी असते की लावणी म्हणण्यापेक्षा की रंगबाजी चांगली झाली पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल काही मी बोलत नाही, पण या ठिकाणी जर तरुण वर्ग जर आला तर पहिली मागणी काय असती, तुमच्याकडे बाया किती आहेत? बरोबर ना? म्हणजे हाच पहिला प्रश्न असतो. बरोबर. मला तमाशा ठरवायला आला तर तुम्ही तमाशाला कोणत्या दृष्टीने बघता? नाही, तमाशाकडे आम्ही लोककला या दृष्टीनेच पाहतो आणि गावची कारभारी मंडळी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला समन्वय साधायचा असतो. तरुण मुलांची इच्छा पूर्ण झाली पाहिजेत आणि ज्येष्ठांची इच्छा पूर्ण झाली पाहिजेत. आम्ही पण इथं आल्यानंतर प्रथमतः त्यांना हेच विचारतो की लेडीज किती आहेत, त्या तरुणांसाठी, आणि या ठिकाणी वगनाट्य चांगलं झालं पाहिजे हे थोरांसाठी. आणि मग हा समन्वय साधण्यासाठी तरुणांचा बी आणि ज्येष्ठांचा म्हणून दोन्ही समन्वय साधून आम्ही हा तमाशा
ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तमाशा गावामध्ये होत असतो, त्याच्यामध्ये काही अडचणी येतात का गावाकडल्या लोकांकडनं? तमाशा दगडफेकी होती, वंशमावर जास्त होतं, नाही, तर तुम्ही नियंत्रण कसं आणता? माझा प्रश्न असा आहे, नियंत्रण कसं आणता? परिस्थिती अशी आहे की तमाशा म्हटलं की यात्रा म्हटलं की गावात 4 जण तरी असतातच तसे बरोबर. हे करणारे. मग त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गावचा सरपंच असेल, गावकरी असतील किंवा कारभारी मंडळी असेल, यांचा वचक असतो. आम्ही त्यांच्या वचका पुढं जरी एखाद्याने काही गोंधळ करायचा प्रयत्न केला तरी गावकरी मंडळी पुढे गेली की ते शांत राहतात. म्हणजे आमच्या तरी गावातला हा अनुभव आहे. तुमच्याकडे हे तमाशा फोड मालक आहेत ना, तुमच्याकडे येत असतात, एक वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे येत असतात, कारण तुमच्याकडून खूप तुम्हाला त्यांची मदत झाली पाहिजे. आता ह्या ठिकाणी त्यांना आल्यानंतर प्रत्येक संकटाला सामोरं जातो, राहण्यापासून तर पाण्याची सोय वगैरे अशा अनेक. त्यांची सोय कशी करता, काय कसं करता? नाही, ते ज्यावेळेस आमच्या गावामध्ये येतात कला सादर करण्यासाठी, त्यावेळेस ते आमचे पाहुणे या नात्यानेच आम्ही त्यांना म्हणजे मदत करत असतो किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवत असतो. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांच्या सगळ्या सुविधा पुरतील असं आम्ही पाहत असतो. ठीक आहे. आता मॅनेजर साहेब, माझं वय कमी आहे, माझा अनुभव कमी आहे. हा, कोण आहे मॅनेजर? प्रश्न हा नाही, आता धरलं तरी चाललं. ते काय त्यांचं नाव काय? भीमाभाऊ सांगवीकर. तमाशाचं नाव आहे भिका भीमा सांगवीकर. त्याच्या थोरले बंधू वारले आमचे 2005 मध्ये. आता भीमाभाऊ जे म्हणते ते बी आता थकले. मी बोलतो, त्यांचं आता 68 वर्षाचं रनिंग चालू आहे. 2 मिनिट. बिका भीमा ह्या फळाचे जे मालक आहेत या ठिकाणी आपल्या समोर आहेत. माझा अनुभव खूप कमी आहे, माझं वय पण कमी आहे, आणि तुमच्या बरोबर बोलायचे काही प्रश्न थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतात. नाही, जो ज्याच्या त्याच्या शाखेत परिपक्व असतो तसं काय सांगायला लहान मोठं काय करायचं ते. तर प्रत्येकाचा अभ्यास तुमच्या असतो. तमाशाचं एक चांगलं म्हणजे भिका भीमा हे खूप चांगले तमासगीर होते, त्यांच्याबद्दल खूप ऐकून आहे. आता आणि मागचा इथून पाठीमागच्या काळातला तमाशा याच्यात फरक किती आता? फरक आता झाला सध्याचा आधुनिक तमाशा. हा, पारंपरिक तमाशा आता बुडालेला आहे. पूर्वी लोकांनी म्हणजे जे ऐकणारं श्रोते होतं, जे रसिक वर्ग होता, तो आता काही राहिला नाही. बरोबर. लोकनाट्याला आता खूप त्रास व्हायला लागला. तरुण पुढं असतात, त्यांना गाण्यांची आवड असते. म्हणजे पूर्वीसारखे बाजे पोवाडे गाणी म्हणण्या जे लोकनाट्यातला जो बाज होता तो आता अलीकडे संपलेला आहे. बरोबर. आता लोकांना धांगड जास्त आवडतो. त्यामुळे ते जरा खंत व्यक्त होते की बा आता पूर्वीसारखा तमाशा राहिला नाही. हा, वगनाट्य राहिले नाहीत, फक्त गाणीच होतात आणि तमाशा बंद होतो. ते जरा जुन्या मालकांना जुन्या जाणकार कलावंतांना जरा खंत व्यक्त होते, दुःख वाटतं. असं नको व्हायला. पारंपरिक म्हटल्यानंतर ते पारंपरिक बाज जोपासला पाहिजे असं मला वाटतं. भिका भीमा हा नेमकी स्पेशल विषय काय होता? नेमकी लावणी होती का नाही, comedy तो लोकनाट्य वगनाट्य? लोकनाट्य. त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे काय होतं? लोकनाट्यातून समाज प्रबोधन. समाज प्रबोधन. वगनाट्य तुमचं मग स्पेशल त्याच्यामध्ये समजा ऐतिहासिक असतील, कौटुंबिक असतील, धार्मिक असतील, या सर्व विषयावर वगनाट्य असायचे. पूर्वी लेडीज लोक भरपूर यायचे कार्यक्रम. आता लेडीजचा प्रतिसाद फार कमी असतो. की 20-25 वर्ष जर मागे गेलं तर महिलांची उपस्थिती जास्त असायची पूर्वी. आणि आताच्या याच्यामध्ये उपस्थिती किती? कारण तमाशाच त्या पद्धतीचा राहिला नाही ना, त्यामुळे लेडीज लोकांना ते आवडत नाही. नाही तर पूर्वी कसं वगनाट्य, संत एकनाथ, संत तुकाराम असे वगनाट्य असायचे. तुमच्याकडे कुठलं वगैरे नाट्य नाही? अरे काय आहेत, सर्वच आहेत आमच्याकडे तसे, पण आता लोकांची मागणीच नाही तशी. ह्या घडीला जी सुपारी तुम्हाला मिळते, जो मानधन म्हणून मिळतं, हो, त्याचं ताळमेळ आणि तुमच्याकडे जर असणारे जे लोक आहेत, लोकसंच तुमचा, त्याच्यामध्ये ढोलकी वाजवणारे आहेत, काही कलाकार आहेत, काही डान्सर आहेत, याचा हिशोब कसं काय बसतो? म्हणजे तो हिशोब कसं काय तुमचा ताळमेळ बसतो? यांचा ते पगार ठरलेला असतो महिन्याचा. महिना दीड म्हणजे जेवढा सीझन असेल तेवढा कलाकाराचा पगार ठरलेला असतो. तो आम्हाला नियमाप्रमाणे कार्यक्रम तुमचे कसे उद्या त्यांना जे ठरलेले ती विदागी द्यावं लागतं आम्हाला. आप्पा, अनेक वर्षापासून नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये तुम्ही रावटी लावताय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अनेक तमाशे ठरवण्यासाठी गाव पुढारी येत आहेत. हो, अनेक वर्षाचा तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे. आज कशा पद्धतीने हा करार ठरले गेलेले आहेत? काय ते तर चालत आलेले त्या परंपरेनुसारच असतं. आता पूर्वी थोडं स्वस्त कार्यक्रम मिळायचे, प्रतिसाद बेदागी कमी असायचे. आता काय झालं, खर्चाच्या बाजात सरपंच साहेब आता बोललेच ना की आता त्यांचे लवाजमा वाढला. एवढ्या गाड्या पूर्वी नसायच्या, आता 2-2, 4-4 गाड्या असतात. 100 लोक जवळपास सगळा संच म्हणून असतो. त्या लोकांचा खर्च, खाणं पिणं, डिझेल पाणी, गाड्यांचे रोज, लाईट इंजन मशीन असतात, गाड्या, कलावंतांचे पगार, तेवढे ॲडजस्टमेंट केलं तर वास्तविक पाहता 1.5-2 लाख रुपये आता खरंच नाही परवडत अलीकडे. पण आता ही चालत आलेली परंपरा आपल्याला कसं तरी ते ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. काही युद्धाचे वगैरे काही तमाशावर परिणाम झालेले दिसतात? हो, भरपूर परिणाम झाले. हो, आता पूर्वीसारखे तिकिटाचे कार्यक्रम चालत नाहीत, कारण या मोबाईल यांच्यामुळे काही करमणुकीचं साधनं आता प्रत्येकाच्या जवळ आलीत.
त्यामुळे लोकनाट्याला पाहिजे तसा आता प्रतिसाद मिळत नाही पूर्वीसारखा. फक्त आपला हा चैत्र महिना सोडला ते तर गावकरी येतात आता त्या पारंपरिक यात्रा चालू असतात, त्यामुळं ते कलावंतांचं बरं आहे, कमी कमी तेवढ्यापुरतं त्यांचं पोटापुरतं भागतंय. नाहीतर बाकीचा सीझन पहिले विजयदशमीपासून पार्ट्या बाहेर निघायच्या तर 7 महिने पूर्ण महाराष्ट्राच्या यात्रा करायचो आम्ही तिकिटाच्या, त्या परवडायच्या, खर्च कमी असायचा. पण आता खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे पार्ट्या बऱ्याचशा बंद पडल्या. सावकारी व्यवहार, पुन्हा सावकारांचे 4% 5% पैसे उचलावे लागतात, पार्ट्या बाहेर काढाव्या लागतात आणि लोकांना 2-4 गाड्या भांडवल असलं तरच तो तमाशा योग्य वाटतो. एक गाडीचा तमाशा नाही, आता बोला आणि तमाशा आणला तुम्ही, गावकऱ्यांनाही बोलतात लोक तुम्ही छोटा तमाशे घेऊन आले. आप्पा, गावपुढाऱ्यांचा असा सूर आहे की यावर्षी तमाशांची जी सुपाऱ्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, असं गाव नाही नाही तसं काही नाही आहे त्या पद्धतीनं जे काही कमी, उलट कमी झालेले आहेत. कमी झाले. हा, माझ्या माहितीप्रमाणे कमी झालेले आहेत. अहो तुम्ही दैनंदिन खर्चही वाढत चाललाय ना, त्याचंही पहा ना. जी मुलगी पूर्वी आम्हाला 500 रुपये नाईटने मिळायची ती आज 3000 रुपये रोज घेते डान्सचं. त्याला काय ते स्टेजला येते काय पाहिजे तसं, पण नाही विलाज येतात, त्या तो भरणा ठेवावाच लागतो ना आपल्याला. आप्पा, तमाशा कलावंतांच्या नक्की अडचणी काय आहेत? आता अडचणी आता तो भांडवल नाही, खर्च फार लागतो. तेवढा पैसा कुठून उपलब्ध करायचा, आपण भांडवल नाही, शासन पाहिजे तसं लक्ष घालत नाही. हो, तसं खरं पाहिलं तर शासनाने एकदा लोककलेकडे लक्ष घातलं पाहिजे. आता इथे भाऊ काय म्हटले की आपल्याला हे लोकनाट्य ही पारंपरिक लोककला टिकली पाहिजे, असं प्रत्येकाच्या भावना असाव्यात, तसं शासनाच्याही भावना असाव्यात. त्यांनी कधी आर्थिक मदत आम्हाला दिली पाहिजे. सावकाराचा पैसा अलीकडे परवडत नाही कार्यक्रमांना, म्हणून बऱ्याचशा पार्ट्या बंद पडल्यात. आता ठराविक पार्ट्या चालू आहेत, 2-5 पार्ट्या, पण त्यांना नावागावासाठी करावंच लागतं. असं पैकीच एक तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री घोषित झालेला आहे. त्याचा झाला नाही, आनंद मिळाला. मिळाला आहे. त्याचा आनंद कसा आहे? हां. त्याचा आनंद कसा आहे, काय नक्की नाही, आम्हाला आनंद वाटला की बा बऱ्याच वर्षानंतर लोकनाट्याला न्याय मिळाला. आतापर्यंत कुठल्या कलावंताला काय, लोकनाट्याच्या कलावंताला तरी हा पुरस्कार मिळाला होता, त्यांना मिळाला. तो आपल्या सर्वांना, व्यवसाय बंधूंना सगळ्यांनाच मिळाला. आपण त्यात आनंद व्यक्त केला पाहिजे, चांगली गोष्ट झाली ती. आज त्यांना मिळाला, उद्या कुठल्या तरी एखाद्या कलावंताची निवड होईल, त्याला मिळेल, तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण त्याचं वाईट वाटून घेण्याचं काय कारण आहे? उलट त्याने लोकनाट्याला न्याय दिलेला आहे, आहे का नाही? नाही तर आता पठ्ठ्यबापुरापासून कलावंत होऊन गेलेत आपल्या महाराष्ट्रात, त्यांना नाही मिळाला. त्याने बिचारा त्याच्या कष्टाने, त्याच्या काय असेल त्याच्या प्रयत्नाने त्याला मिळालं बिचारा, त्याबद्दल आपल्याला फार मोठा अभिमान आहे. आपण त्यांचं कौतुक करतो. हो, धन्यवाद. आज तमाशा व्यवसाय हा आता अतिशय क्रिटिकल परिस्थितीतून मार्ग करत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सर्कशी इतिहास जमा झाल्या, त्याप्रमाणे हा तमाशा व्यवसाय शेवटची गुचकीवर आलेला आहे. शासन अजिबात तमाशा मंडळाला सहकार्य करत नाही. विलासराव देशमुख असताना त्यांनी पॅकेज देत होते, विलासराव देशमुख, पण आत्ताचे कुठलंही शासन तमाशा मंडळाला पॅकेज देत नाही. तमाशा मंडळाच्या वतीने विनंती की जे बंद केलेलं पॅकेज आहे तमाशा मंडळाचं, ते पॅकेज पुन्हा सुरू झालं पाहिजे, जेणेकरून तमाशा मंडळाला पुन्हा चांगले दिवस येतील. तुम्हाला एक मुद्दा मी सांगतो की एखादा साखर कारखाना अडचणीत आला, तो पुढाऱ्यांचा असतो, म्हणून साखर कारखान्याला कोट्यावधी रुपयाचं पॅकेज सरकार दिलं जातं. पण जे महाराष्ट्रातले जे लोक कलावंत आहेत, हे लोक कलावंत अडचणीत आहेत, ह्याचा अजिबात शासन विचार करत नाही. या लोक कलावंताचा सर्वे करून लोक कलावंतांना पुन्हा विलासराव देशमुखाचा आदर्श ठेवून पुन्हा पॅकेज सुरू करावं, अशी तुमच्या माध्यमातून माझी विनंती. तेवढंच विषय. नक्कीच मी पण प्रयत्न करतो, ती इच्छा पूर्ण राहील. परत एक मिनिटं. तुमचं नाव सांगा तुमचं. वसंत साळवे, मडवळगाव, सोसायटी संचालक. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही आलात, काय तुमचा अनुभव आहे, काय तुम्हाला काय मला वाटतं? एकच बोलायचं आहे, ही कला जगली पाहिजे. बरं. ही लोककला आहे, ही जिवंत कला आहे. हे तळतळींची बोलले मगाशी मालक, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. नाही, आपण सगळेजण काय होतं की बोलतो तेच, पण वागतो का खरं? नाही, आपण वागलंच पाहिजे, आपण कारण वागलं पाहिजे. प्रत्येकाच्या तोंडामधून तेच येतं की लोककला ही जगली जिवंत पाहिजे. राहिली, लोककला ही मग जिवंत आपण राहिली ते पाहिजे. जगण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? लोककला जिवंत राहिली पाहिजे. नाही, आपण प्रयत्न काय सगळ्यांनी केले मिळून पाहिजे? प्रयत्न काय केले पाहिजे? आपण सगळ्यांनी मिळून ह्यांना सुपारी दिल्या पाहिजेत, हे जगले पाहिजेत, ह्यांचा धंदा चालला पाहिजे. हे तळतळी करतेत, हे तळतळी बोलतेत, तळतळी बोलतेत नाही. तरुण पिढी बरं का प्रत्येकाच्या गावात आल्यानंतर ह्यांना साथ दिली पाहिजे ना, कलावंतांना साथ दिली. ही जिवंत कला आहे साहेब, ही अगदी बरोबर जिवंत कला बोलताय आहे. तुम्ही. तुम्ही तमाशा बरं का, तमाशा सोडून बोला. तुम्ही नाटकं फिटकं पाहता, ह्या नाट्य आहेत, चित्रपट पाहता, ह्या नाट्य आहेत. अहो ह्या फक्त पावडर लावते तर हे करतात, पण ह्यांची जिवंत कला आहे.
बरोबर आहे. ही जिवंत कला आहे, ही टिकली पाहिजे, नक्कीच ही नक्कीच. टिकली पाहिजे. जिवंत कला ही चला इथं विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या ठिकाणी सुद्धा काही लोक सुपारी देण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. तर चला हातपाय जाऊन बघूया काय चाललंय. पोस्टर पाहून झालं का? काय पाहिलं पोस्टर मध्ये काय होतं? काय बघितलं मालक काय काय ही कलावंत खाली नाही बघितलं? नाही काय खालची लाईन नाही बघितली का? नाही काय काय बोलता? किती दिवस गेले ते रेकॉर्ड चाललंय त्यांचं. ते सरपंचाच्या पदाचं विस्कळीत असं चाललंय. ठरलंय जे तुझं सरपंच म्हणतात ही सरपंच वावची ट्रक कुठं चालू होती? काय करायचं मग सांगा फायनल फायनल करा. हाजऱ्यांचं सांगितलं त्यांना काय ते 9:30 ते 12:30 वाटलं तर 1 पर्यंत करा. गावाचा प्रतिसाद भेटला तर एक करा म्हणजे म्हातारी माणसं बसलीच तर म्हातारी माणसांचा बघाटच वाढवायला लागेल. म्हातारी माणसं खूप थांबणार गाड्या किती गाड्या तर विचारायला 8 इकडे ना तमाशावर गाड्यांचं गणित आणि तमाशाचं काय महत्व आहे नक्की सांगा ना मला. व्हिडिओ